मी आता स्पष्टीकरण देणार आहे की पार्टिशन सूट दाखल करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आणि कोणती कागदपत्रे लागतील. शेतजमिनीच्या वाटपाच्या दाव्याच्या संदर्भामध्ये कोणती महत्वाची माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे, कोणती कागदपत्र आपल्याकडे असणं महत्वाचं आहे, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा एखाद्या मिळकतीमध्ये आपला हक्क हिस्सा असतो, मग वारसा हक्काने असो, ॲज अ को शेअरर असो, बाय बर्थ असो राईट्स, आणि जेव्हा त्यातले इतर सहिस्सेदार हे आपल्याला आपला हिस्सा वाटप करून देण्यास नकार देतात, त्यावेळी आपण वाटपाची मागणी करतो आणि आपल्याला आपला हिस्सा वेगळा स्वतंत्र विभक्त करून दिला जात नाही असं म्हटल्यानंतर आपण माननीय दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करतो. तो वाटपाचा दावा दाखल करण्यापूर्वी आपल्याकडं कोणकोणती महत्त्वाची कागदपत्र असणं आवश्यक आहे, आपल्याला त्या दाव्याच्या अनुषंगानं कोणती माहिती वकिलांना देणं आवश्यक आहे, हे महत्त्वाचं असतं. जसं की आपल्याला ज्या मिळकतीच्या संदर्भामध्ये दावा दाखल करायचा आहे त्या मिळकतीचे उतारे आपल्याला आवश्यक असतात. जर शेतजमीन असेल तर सातबाराचे उतारे आवश्यक असतात. ती मिळकत ही वडिलार्जित आहे हे दर्शवण्यासाठी फेरफारचे उतारे आवश्यक असतात. घर जागा असतील तर संबंधित नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि त्या ठिकाणी सिटी सर्वे झालेला असेल तर सिटी सर्वेचे उतारे सुद्धा आपण दाखल करावे लागतात. आता बऱ्याच वेळा असं होतं की वाटपाचेच नाही तर अन्य सुद्धा दावे मालकी हक्काच्या संदर्भामध्ये दाखल होतात. त्यावेळी घरजागांच्या बाबतीमध्ये विशेषतः तर जे ग्रामपंचायत असते किंवा नगरपालिकेचे उतारे असतात तर तिथले उतारे दाखल करून तेथील क्रमांक नमूद केले जातात. त्या अनुषंगानं केस चालते, हुकूमनामे होतात, परंतु त्या ठिकाणी सिटी सर्वे असताना सुद्धा सिटी सर्वेचा जो उतारा आहे तो दाखल केला जात नाही. सिटी सर्वेचा क्रमांक जो आहे तो सिटी सर्वेचा क्रमांक दाव्यामध्ये दावा मिळकत म्हणून नमूद केला जात नाही. मग हा दावा जेव्हा निकाल होतो आणि त्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं जेव्हा आपल्याला मिळकतीच्या उतार्यावर नोंदी घेण्याचा प्रसंग येतो त्यावेळी दाव्यामध्ये त्या सिटी सर्वे क्रमांकाचा उल्लेखच नसल्यामुळं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजेच जेव्हा आपण दावा दाखल करू कोणताही त्यावेळी जर सिटी सर्वे असेल एखाद्या ठिकाणी तर सिटी सर्वेचा उतारा आपण जरूर दाखल करा, सिटी सर्वेचा क्रमांक त्या दाव्यामध्ये जरूर नमूद करा, म्हणजे त्या हुकूमनाम्याच्या अनुषंगानं आपल्याला त्याचा अंमल करताना ती गोष्ट सोपी जाईल. आता पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा असतो वाटपाच्या दाव्याच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला गट क्रमांक नमूद करणं आवश्यक असतं. आपल्याला चतुर्सीमा या माहीत असतील तर त्या चतुर्सीमा ज्या आहेत त्या गट क्रमांकाच्या चतुर्सीमा शक्यतो नमूद करा. मोगमपणे माझ्या पूर्वेला ही व्यक्ती आहे, ती व्यक्ती आहे, पश्चिमेला ही व्यक्ती आहे अशी माहिती देऊ नका. कारण बऱ्याच वेळा आपण कुटुंब प्रमुखाचे नाव सांगतो आणि मिळकत त्यांच्या पत्नीच्या मुलांच्या नावावर असते, त्यामुळं चतुर्सीमेमध्ये चूक होऊ शकते. दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 रूल 3 मध्ये प्रॉपर्टी कॅन बी आयडेंटिफाईड आयदर बाय द नंबर्स ऑर बाउंड्रीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाउंड्रीज या ऑप्शन्स आहेत. नंबर आपण मिळकतीचा लिहिला तर बाउंड्रीज केवळ लिहिल्या नाहीत या मुद्द्यावरून दावा हा डिसमिस होऊ शकत नाही. त्यामुळे लिहायच्या तर करेक्ट लिहा आणि जर लिहायच्या नसतील तर नाही लिहिल्या तरी मिळकतीचे क्रमांक असतात. आता दुसरा एक मुद्दा वाटपाच्या दाव्यामध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे वंशावळ. कारण जेव्हा आपण एखाद्या मिळकतीमध्ये हक्क सांगतो आणि आपल्याला हक्क आले असं आपण म्हणतो, दाव्यामध्ये आपण त्या गोष्टी लिहितो, परंतु ती मिळकत मूळ कोणाची आहे, त्यानंतर ती मिळकत पुढं कोणाला आली, त्यांना मुलं किती, मुली किती, पत्नींची नावं आणि आपला त्यामध्ये हिस्सा, ती जी ब्रँच असते त्या ब्रँचमध्ये आपला हिस्सा जो आहे तो कितवा येतो आणि कुठं येतो, हे जर आपण वंशावळ दाव्यामध्ये दर्शवून जर नमूद केलं तर ते केस मांडताना, केस समजताना आणखी जे आहे ते सोपं जातं. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट असते की ती म्हणजे दाव्यास जे कारण आहे ते कधी घडलं, आपण वाटपाची मागणी कधी केली आणि नकार कधी दिला वाटप करून देण्यास, तर हे दाव्याचं कारण जे आहे ते होऊ शकतं. त्यामुळे या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण वाटपाच्या दाव्यामध्ये लिहिणं आवश्यक असतं, ही माहिती देणं आवश्यक असतं. आणि जर घरजागा असतील तर घरजागेच्या संदर्भाने त्या मिळकतीचे सिटी सर्वे झालेला असेल तर सिटी सर्वेचाही क्रमांक घाला, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतचाही घाला, म्हणजे त्याची अंमलबजावणी करताना वाटपाची त्या उतार्यावर सुद्धा या हुकूमनाम्याप्रमाणे नोंदी लागतील. जर आपण दाव्यामध्ये जर मिळकतीचा क्रमांक नमूद केला नाही, सिटी सर्वेचा फक्त ग्रामपंचायतचा केला किंवा फक्त नगरपालिकेचा केला आणि त्याच नंबरला सिटी सर्वेचा सुद्धा क्रमांक आहे त्याच मिळकतीला आणि तो नमूद नाही केला तर दाव्यामध्येच ती मिळकत नाही आणि आम्ही नाव कसं लावायचं, मग त्या मिळकतीचा हाच सिटी सर्वे नंबर आहे, याच्याबाबतच्या कागदपत्रांची शोधाशोध,
परत तिथं संबंधित अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करणं, तिथं अर्ज देणं, तक्रारी करणं, वाद खेळणं, पुन्हा डबल कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळं दाव्यामध्येच त्या मिळकतीचा सिटी सर्वे नंबर सुद्धा नमूद करावा. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल. जर समजली असेल, आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवरील या व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, स्टार असं चिन्ह असलेलं, त्यालाही क्लिक करा. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे या साध्या साध्या गोष्टी असतात. ही माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळा गफलत होते, बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. आणि कायद्याच्या दृष्टीने हे मला माहीत नव्हतं असं म्हणता येत नाही, कारण इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्यूज्ड असं म्हटलं जातं. कायदा हा माहीत असणं प्रत्येकाला अपेक्षित आहे. मला एखादी गोष्ट माहीत नव्हती, त्यामुळे मी ही चूक केलेली आहे, त्यामुळे माझ्याकडून कायद्याचा भंग झालेला आहे, हा बचाव असू शकत नाही. त्यामुळं या सर्व गोष्टींची काळजी घ्या. धन्यवाद.